गिरिजा, तो प्रश्न जो आय एम शुअर तू एक्सपेक्ट करत असशील, तो म्हणजे कोणी पण अभिनेता फिल्म्समध्ये जो येतो त्याला एक ग्लॅमर, एक फॅनफेअर, एक प्रसिद्धी मिळणार ही अपेक्षाही असते आणि कुठेतरी तो पण मला वाटतं टार्गेटही असतं. तिचं नॅशनल क्रश मोमेंट जी होती त्यातून हे साध्य झालं असं तुला वाटतं का? मी तुम्हाला खरं सांगू, गेल्या काही दिवसांमध्ये मी याच्याबद्दल सतत आणि इतकं बोलले. मी आता माझी हिंदी फिल्म जी रिलीज झाली काहीच दिवसांपूर्वी, भारत भाग्य विधाता, त्याच्या प्रमोशन्सच्या निमित्ताने खूप इंटरव्ह्यूज करते. तर दरवेळेला हा प्रश्न विचारला की आता तर माझ्या को ऍक्टर्सना पण हसू यायला लागायचं, कारण एकदा एक सगळं येऊन त्या भोपळे चौकात एकदा तरी ते व्हायचंच. पण आता काय होतं, मी या इंटरव्ह्यूज मध्ये हा मला प्रश्न विचारला जातो. आता अर्थातच हा प्रश्न तुम्ही मला विचारलाय, मी नाही म्हटलं तुम्हाला हा प्रश्न विचारा. पण आता ह्याचं जे माझं उत्तर असेल ना, त्याचं एक छोटंसं रील कापून मग ते सोशल मीडियावर ऑब्व्हियसली पोस्ट केलं जातं. त्या खाली लोक कॉमेंट्स हे करतात की आता आम्ही विसरलोय बया, तू कधी विसरणार आहेस नॅशनल क्रश? एवढं काही नाहीये. बरं, आणि मी असं म्हटलं की नाही एवढं काही नाहीये, तर त्यातली काही लोक हेही म्हणतात की अरे वा, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, आम्ही तुझे प्रेक्षक आहोत, तुला आमचं काही किंमत पण नाही. तर दोन्ही बाजूनी छान मस्तपैकी माझी सोशल मीडियाचा तो प्रॉब्लेम आहे. पण हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दॅट, खूपच बिजार एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. म्हणजे साधारण तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपण एखादा रोल करावा, मग त्यासाठी आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा आपलं कौतुक व्हावं किंवा काहीतरी एक असं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्रतीक गांधी माझा खूप चांगला मित्र आहे, आणि त्यांनी जेव्हा ती सिरीज केली होती हर्षद मेहतावाली, स्कॅम इफ आय एम नॉट रॉंग, त्याच्यानंतर त्याचं जे काही झालं, तो प्रवास एक स्वप्नवत प्रवास असू शकतो कोणाचा तरी, की मी एक रोल करावा आणि ती मालिका किंवा तो चित्रपट किंवा ते जे काही काम असेल ते इतकं गाजावं की लोक मग त्यानंतर मला ओळखू लागतील, मग मला पुरस्कार मिळतील, मला अजून कामं मिळतील. हे काहीतरी ठरलेलं असू, म्हणजे हे काहीतरी आपल्या स्वप्नात तरी असू शकतं. लहानपणी आपण जे स्लॅम बुक मध्ये या वयात मी हे करीन, या वयात ते लिहितो ना, त्याच्यात तो चॅरिटेबल गोल वाटतो मला. पण हे जे काही झालं ना माझ्या बाबतीत, ते माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी कुठल्या तरी नाटकाची एका खूप बेसिकच्या ठिकाणी रिहर्सल करत असताना अचानक माझा फोन वाजायला लागला, आणि अचानक माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला मेसेजेस केले की तुला माहितीये का ट्विटरवर, म्हणजे एक्सवर सध्या काय चालू आहे. आणि मला काहीच कल्पना नव्हती, कारण मी खूप दिवसांपूर्वी रेकॉर्ड केलेला एक पॉडकास्ट, ज्याचा एक एपिसोड आला होता, त्याच्यातली एक क्लिप व्हायरल झाली, मग तो फोटो फिरू लागला, आणि मला खरंच कळलं नाही की हे. मग ते आणि मला तोपर्यंत मला असं वाटतं की हा ठीक आहे, एका दिवसाची लाट आहे, होतं असं कोणाकोणाच्या बाबतीत, आपण बघत असतो. तर खूप पब्लिकेशन्सनी माझे इंटरव्ह्यूज केले, त्याच्याबद्दल आर्टिकल लिहिली, तर मला असं वाटायला लागलं की हे नक्की होतंय का. म्हणजे ते घडत असताना आपल्याला जाणवत नसतं ना की काय चाललंय असं थोडंसं व्हायला लागलं. तरी सुद्धा एक खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, कारण ते सोशल मीडियावरच नाही आहेत. तर हे सोशल मीडियामध्ये ते ऍम्प्लिफाय होतं असं, म्हणजे असतं त्याच्या कितीतरी पटीनं जास्त भासतं. पण असा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना माझं काम एकतर मी केलेल्या आतापर्यंतच्या कामामुळे माहितीये, किंवा ज्यांना माझं कामच माहित नाहीये, असाही खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तर हे सगळं होत असताना अर्थातच आपल्याला खूप भारी वाटायला लागतं. मग काही अशा गोष्टी घडतात की लगेच आपल्याला जमिनीवर तर माझ्या आत्याचा मला फोन आला आणि तिने मला विचारलं काय असतं हे नॅशनल क्रश. तर मी तिला म्हटलं तर तुला कसं समजवू, थांब मी तुला समजवते. मी तिला काय काय सांगत होते. हा म्हणजे मग तुला पुरस्कार मिळालाय का काही. तर मी म्हटलं नाही पुरस्कार नाही, म्हणजे अधिकृत काही आहे का शासनाकडनं. मी म्हटलं नाही शासनाकडनं, पण तू ज्युरीनी कुठल्या दिलाय का. म्हटलं नाही ज्युरीने नाही दिलाय. मग कोणी, म्हणजे कसं कळलं. तर मला तिच्या प्रश्नात मधनं लक्षात यायला लागलं की हे सगळं किती फ्युटाईल आहे आणि या सगळ्याला किती खरं तर अर्थ नाहीये. तर असा काहीसा तो काळ होता, आणि अजूनही त्याच्याबद्दल मला आवर्जून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आता काय मी वाट बघते. मी असं विचारते की निळी साडी घालणं सोडून दिलंय का आता. नाही आता मी चुकून मागून कुठे निळे कपडे घालून आले की लोक मला हे विचारतात की आता काय नुसते निळेच कपडे असंही होतं. त्यामुळे मी कटाक्षाने निळे कपडे त्रास झाला नाही कुठंतरी असं वाटलं का त्या ट्रोलिंगचा. नाही, मला अगदी खरं सांगावं तर आपण जेव्हा ह्या प्रकारच्या प्रोफेशनमध्ये
येतो किंवा आपण ह्या प्रकारचं काम करायला लागतो तेव्हा कुठेतरी मनात हे गृहीत धरलेलं असतं की जसं कौतुक ऐकायला मिळेल तसंच नेगेटिव्ह गोष्टी पण ऐकायला मिळतील, त्याची तयारी असली पाहिजे. तर मला खूप मनापासून त्याचा त्रास खरं तर होत नाही, पण इतकं अटेन्शन सडनली स्वतःवर असताना अचानक AI वापरून किंवा इतर टूल्स वापरून फोटोज मॉर्फ करणे ह्यासाठी अजून एक नवीन चेहरा सगळ्यांना मिळाला. कारण अर्थात बऱ्याचशा लोकांना जे सोशल मीडिया युजर्स सुद्धा आहेत त्यांना अल्गोरिदम नक्की कसा म्हणजे कसं होतं त्या कशामुळे गोष्टी तुम्हाला दिसतात किंवा तुमची जी वॉल असते त्याच्यावरती तुम्हाला काय दिसतं ते कशामुळे दिसतंय ह्याचे जे वर्किंग्स आहेत त्याचा फार अंदाज नसतो. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवरती सतत क्लिक करत राहता तशा तशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. तर ज्या चेहऱ्याला आता खूप क्लिक्स मिळत आहेत अर्थातच त्या चेहऱ्याकडे खूप सोशल मीडियाचं अटेन्शन आहे, त्यामुळे तो चेहरा वापरून केलेले सगळे मॉफ्ड इमेजेस पण तेवढेच पॉप्युलर होत राहणार आहेत. बिकॉज इट्स काय म्हणतात इट्स टिटिलेटिंग, इट्स एक्साइटिंग टू वॉच दॅट. सो तसं खूप झालं. म्हणजे मला विविध लोकांनी माझे फोटोज पाठवले, तर काही तर खूपच अश्लील आणि भीषण होते, पण काही खूप फनी होते आणि मला जरा फनी वाटतं. कारण आता फॉर एक्झाम्पल लाईक यू आर वेअरिंग अ साडी विथ अ ब्लाउज, एव्हरीथिंग इज द सेम, जस्ट द ब्लाउज इज अ स्लीवलेस ब्लाउज. सो एवढा परिश्रम करून AI मधून काय केलं तर एवढ्या स्लीव्स काढल्या. तर माझं असं होतं की ही काय विकृती आहे, म्हणजे काय दंड बघायचे माझे असं पण काही झालं होतं. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, साडीचा रंग बदलला, विच वॉज व्हेरी वियर्ड. म्हणजे का एवढं बाबा, का तू वाय डिड यू वेस्ट सो मच एनर्जी, कारण एव्हरी प्रॉम्प्ट यू गिव्ह इज कॉस्टिंग द प्लॅनेट सम थिंग्स. तर मला असं सगळं खूप फनी आणि बिजार वाटायला लागलं. तर तो पण एक मोठा काळ होता ज्यामध्ये अशक्य पेजेस वरती माझे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज होते. त्यावेळेला एक स्वतःला ओरिएंट करताना एक काहीतरी एक म्हणजे मानसिकरित्या सुद्धा स्वतःला काहीतरी एक डायरेक्शन जी द्यावी लागते असं होत असताना त्यावेळेला घरच्यांचा काय रोल होता? तुला एक लहान मुलगा पण आहे, त्याचं काही कन्सिडरेशन होतं का? सो फॉर्च्युनेटली माझ्यासाठी माझ्या घरचे सगळे ह्या क्षेत्रातले आहेत, त्यामुळे मला कोणालाच सुरुवातीपासून काहीच समजावून सांगावं लागत नाही की असं होतंय तर मग हे असं का होतंय. किंवा मला आजपर्यंत माझ्या घरच्या इमिजिएट फॅमिली मधल्या त्याच्या बाहेरच्या सर्कल मधल्या कोणालाच कधीच ही सफाई द्यावी लागली नाहीये की तो माझा ऍक्च्युअल फोटो नाहीये, मी असे कपडे घालून तिथे बसले नव्हते, हे मला कोणालाच सांगावं लागलं नाहीये. कारण एक तर त्यांना मी माहितीये आणि दुसरं त्यांना हे माहितीये जे काय होतं ते. सो त्या बाबतीत मी खूप फॉर्च्युनेट आहे. मला वाईट त्या लोकांचं वाटतं ज्यांच्याकडे हे मीन्स नाहीये, ज्यांच्या फॅमिलीजकडे, ज्यांना कदाचित तो फोटो आपल्याच मुलीचा आहे मुलाचा आहे असं वाटू शकतं. मग त्यांना त्याचं क्लॅरिफिकेशन देणं आणि त्याची सफाई देणं आणि मग चार लोकात आपल्याबद्दल काय बोललं जातं ह्याबद्दलचे कन्सर्न्स असणं, हे ज्यांच्या बाबतीत होत असेल त्यांच्या बाबतीत मला जास्त काळजी वाटते. फॉर्च्युनेटली तो माझा प्रॉब्लेम अजिबातच नाहीये. हे सगळं घडत होतं तेव्हा अगदी पीकला, तेव्हा माझा मुलगा इथे नव्हताच, तो त्याच्या शाळेच्या ट्रिपला गेला होता. त्याला 4-5 दिवसांनंतर आल्यानंतर लोक बोलत होती म्हणून कळलं की काहीतरी घडलंय, पण तो सोशल मीडियावर नाहीये, त्याच्यापासून लांब आहे. पण मी एक अपीलचा व्हिडिओ नक्की केला होता की हे जे फोटोज आहेत, हे जे काही तुम्ही आता पोस्ट करताय ते आत्ता ट्रेंड करताय म्हणून तुम्हाला सतत दिसतंय, पण ह्याचा अर्थ ते ट्रेंड करणं बंद झाल्यावर ते नष्ट होईल असं नाहीये. इंटरनेटवरती जे काही अपलोड केलं जातं ते नेहमीसाठी राहतं. आज नाही तर उद्या हे फोटोज रिसर्फेस होऊ शकतात. तेव्हा जर माझा मुलगा सोशल मीडिया युजर असेल तर त्यालाही हे फोटोज दिसतील. प्रॉब्लेम हा नाहीये, पुन्हा एकदा सफाई देण्याचा प्रॉब्लेम नाहीये. त्यालाही माहितीये त्याच्या आईने हे कपडे घातले नाहीयेत किंवा अशा प्रकारचे फोटो काढून घेतले नाहीयेत, आणि अशा प्रकारचे फोटो काढून घेण्यात काही गैर आहे असं म्हणणं नाहीये. तो माझा चॉईस नाहीये, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्यांनी असे फोटो काढून घेतलेत स्वतःचे, ते जर त्यांच्या मर्जीने काढून घेतलेत तर ग्रेट, माझं काहीच त्याच्याबद्दल जजमेंट नाहीये. पण हे फोटोज माझ्या आईचे नाहीयेत हे त्याला माहित असेल. सिमिलरली आता हे फोटोज बघणाऱ्यांना सुद्धा हे माहिती आहेत की हे फोटो ऍक्च्युअली या बाईचे नाहीयेत, पण ते क्षणिक जो त्याच्यातून एक गंमत मिळते किंवा एक एक्साइटमेंट तयार होते, सगळा खेळ त्या थोड्याशा एक्साइटमेंटचा आहे. आणि ह्या मॉर्फिंग आणि या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करणे
बायकांचे फोटो अश्लील पद्धतीने मॉर्फ करणे, ह्या खेळाला कुठले नियम उरले नाहीयेत. कुठल्याही थरापर्यंत जाऊन लोक हे करू शकतात. तर ह्याची थोडीशी भीती वाटते की आज नाही तर उद्या माझा मुलगा हे बघेल, त्याला कळेल की हे असं नाहीये, पण ते एका क्षणापुरतं जे फोटो बघितल्यावर जे होतं ना, ते त्याला होऊ नये अशी माझी एक आई म्हणून इच्छा आहे. बरं, हे मी पोस्ट केल्यावरती पण लोक मला म्हणतात की अरे पण तुम्ही फिल्म्स मध्ये असे सीन्स करता, पण तो माझा चॉईस आहे ना, तो मी इन्फॉर्म होऊन घेतलाय. तो जर माझ्या मुलांनी पुढे जाऊन सीन बघितला तर त्याला हे माहिती असेल की हे माझ्या आईने कथानकेसाठी विचार करून स्वतःच्या मर्जीने केलंय, मग त्याची जबाबदारी मी घेते. पण हे जे तुम्ही करताय ना, त्याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत. एवढाच माझा मुद्दा.